खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. सोलापूर शहरातील पंचकट्टा परिसरातील श्री मार्कंडेय देवस्थानालगत असलेल्या मुल्लाबाबा टेकडी भागात दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार मोठी अतिक्रमण हटाव कारवाई करण्यात आली. 2 जेसीबीच्या साहाय्याने पत्र्याची 5 मोठी दुकाने, 4 पत्र्याची घरे हटवण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 50हून अधिक पोलीस कर्मचारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कडक बंदोबस्तात तैनात करण्यात आला होता. या जागेसंदर्भात श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीने ट्रस्टी विरुद्ध हाजी हसन साहेब वस्ताद यांचे वारस आणि इतर 6 जण यांच्यात 2002 पासून दिवाणी न्यायालयात वाद सुरू होता. तब्बल 24 वर्ष न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिल्यानंतर न्यायालयाने संबंधित जागा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले. न्यायालयीन कागदपत्रांनुसार सिद्धेश्वर पेठेतील सिटी सर्व्हे क्रमांक 6054 मधील ही जागा पूर्वी कडबा गाड्या विक्रीसाठी वापरली जात होती. सदर जागेतील कब्रस्तानकडील 52 बाय 22 फूट, श्री मार्कंडेय मंदिराच्या बाजूची 18 बाय 13 फूट तसेच त्याला लागून असलेली 24 बाय 14 फूट जागेवरील पत्र्याची शेड हटवून ती जागा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या आदेशानुसार दिवाणी न्यायालयाचे 4 बेलिफ यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष जागेवर कारवाई करण्यात आली. कारवाई सुरू होताच काही रहिवासी व संबंधितांकडून आक्षेप नोंदवण्यात आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. त्यामुळे कारवाई शांततेत आणि सुरळीतपणे पूर्ण झाली. सकाळपासून सुरू असलेल्या या मोहिमेत पत्र्याचे शेड, दुकाने आणि काही निवासी बांधकामे हटवण्यात आली. न्यायालयीन आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. देवस्थानच्या मालकीच्या जागेची मुक्तता झाल्याचे मानले जात असून भविष्यात अशा वादग्रस्त अतिक्रमणांवर आणखी कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.